नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिक महासभेत हंगामा, राजदंडावरून राडा, ताजनपुरेंवर कारवाई आणि युटर्न. राजदंडावरून रणांगण, ताजनपुरे अडचणीत, पण शेवटी मिळाली लास्ट चान्स. हंगामा, आरोप प्रत्यारोप आणि युटर्न. नाशिक महासभेची हाय व्होल्टेज कथा. नाशिक महानगरपालिकेच्या बजेटसाठी आयोजित विशेष महासभेत आज मोठा गोंधळ उडाला. सभागृहातील शिस्तभंगाच्या प्रकरणावरून नगरसेविका भारती ताजनपुरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र काही वेळानंतर महापौरांनी तो निर्णय मागे घेतल्याची माहिती समोर आली. आजच्या महासभेत अजितदादा यांच्या स्मारकाचा विषय बजेटमध्ये नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सभा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यानंतर परिस्थिती अधिक चिघळली जेव्हा नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारानंतर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी ताजनपुरे यांच्यावर 6 महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई जाहीर केली आणि कामकाजात सहभागी न होण्याचे आदेश दिले. दरम्यान नगरसेवक प्रशांत दिवे, केशव पोरजे आणि वैशाली दानी यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे सभागृहातील तणाव आणखी वाढला. मात्र काही वेळानंतर परिस्थिती निवळल्यानंतर महापौरांनी आपला निर्णय मागे घेतला. ताजनपुरे यांना शेवटची संधी देण्यात आली असून भविष्यात शिस्त पाळण्याचा इशाराही देण्यात आला. या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक आवाज.